बिग बॉस प्रेमींनी बिग बॉस बघणं आता बंद केलं तरी चालणार आहे, कारण की बिग बॉसला मिळालेला आहे बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर. आणि विनर असणार आहे तन्वी कोलते. कारण की आज हा 40वा एपिसोड आहे आणि ह्या 40व्या एपिसोडमध्ये ही गोष्ट कन्फर्म जी आहे ती तिकडे झालेली आहे. कारण आजच्या एपिसोडमध्ये एक गोष्ट आपल्याला तिकडे बघायला मिळाली, ती म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क. आणि तिकडे बिग बॉसनी ठरवून तन्वी कोलतेला जो काय कॅप्टन्सीचा टास्क आहे ना, तो तिकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आता जगजाहीर जे आहे ते झालेलं आहे. कारण की एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल आजच्या एपिसोडमध्ये, तर ती अशी होती की ज्या ज्या ठिकाणी बिग बॉसनी चावी लपवलेली असेल किंवा एकदम अशा कुठल्या तरी कोपऱ्या बिपऱ्यामध्ये लपवलेली असेल, असं जर कोणाला वाटलं असेल तर ते फक्त आणि फक्त तन्वीलाच वाटलं. आणि जर प्रभू दुसरीकडे जात असेल तर त्या प्रभूला खिचून आणून पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन जायचं जिकडे चावी आहे आणि पुन्हा म्हणायचं नाही नाही बघ बघ तिकडेच आसपास कुठेतरी असेल, बघ खाली वाग, इकडे वाग, तिकडे जा. म्हणजे इतक्या स्पेसिफिक पद्धतीने जे आहे ते तिला सांगायचा प्रयत्न बिग बॉसनी केलेला आहे ना, म्हणजे हे बघून काय होतं, त्याला अनबिलिव्हेबल आहे. आता ह्या गोष्टी ठरवून म्हणजे तुम्ही आता बिग बॉस बघणं खरंच बंद केलं तरी चालणार आहे. कारण की तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर असणार आहे. ही व्हिडिओ मी 20-25व्या एपिसोडच्या आसपास देखील बनवली होती, पण मी टाकली नव्हती. का मी सांगतो तुम्हाला असं, कारण की मी म्हणल्यावर अजून काही असं जे आहे ते इतकं प्रकर्षणास येऊन येत नाहीये किंवा असं डायरेक्टली आपल्याला समजत नाहीये. पण आजच्या एपिसोडमध्ये ती गोष्ट आपल्याला समजली. कारण की 2-4-5 एपिसोड पहिले जे दिव्या शिंदे जी आहे ती घराबाहेर गेली, त्याच्या अगोदर एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे इतक्या शिव्या देऊ नका, लोक फॅमिली मॅन बघत असतात हे लोक सगळे, मग आपण एवढं घाणेरडं बोलतो त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. म्हणजे इतपत ती स्वतःहून बोलेल मला नाही वाटत. इतकं कोणीही शार्प नाही. ती पण शिव्याच देत होती, ती पण घाणेरडंच बोलत होती. पण ती येऊन पुन्हा सगळ्यांना सांगते की आपण असं नाही केलं पाहिजे. ती प्रॉपरली कॅरेक्टर जे आहे ते प्ले करायचा प्रयत्न करते तन्वी कोलते. तन्वी कोलतेला विनर बनवायचे पूर्णपणे चान्सेस आहेत, हे स्पष्टपणे आता दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने तिला कॅप्टन देखील बनवलेला आहे. कॅप्टन झाल्यानंतर ती म्हणते सुद्धा की मी बिग बॉस तुमच्यामुळे तिकडे कॅप्टन झालेली आहे. आता तुमच्यामुळे म्हणजे बिग बॉसने नेमकं काय केलं तिकडे, मला हेच गोष्ट कळाली नाहीये. अहो, बिग बॉसच्या मेकर्सला मला एकच गोष्ट सांगायची आहे, फिक्स्ड तुम्ही गोष्टी करणार असाल बिग बॉस मराठीमध्ये तर लोक बघायचं बंद करणार आहे. तसंही हा 6वा सीझन जो आहे हा बिलकुल तिकडे इंटरेस्टिंग नाही आहे. तिकडे पूर्णपणे बोर होत आहे लोकांना. आणि काय बोलू आता, त्यामुळे माझे व्हिडिओज पण यायचं बंद झालेलं आहे. मी व्हिडिओज देखील टाकायचं कमी केलेलं आहे. कारण की या प्रेडिक्टेबल गोष्टी तिकडे होत आहेत ना, बघायला मजा येते ना, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ती राखी आलीपासून थोडंफार हसाय खेळायला तरी वाटतंय, पण बाकी काही नाही आहे या एपिसोडमध्ये, या सीझनमध्ये. पूर्णपणे बोर हा सीझन आपल्याला बघायला मिळत आहे. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.